नमस्कार, मी विशाल रांगणकर स्वागत करतो पुन्हा एकदा मराठी मोटिवेशनल व्हिडिओमध्ये। जन्म आणि मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीये, पण त्याच्यामध्ये जगायचं कसं हे आपल्या हातात आहे। आणि आपल्याला जगण्यासाठी परमेश्वराने कर्म दिलेली आहेत। ह्या काही कर्म आपल्याला सक्सेसकडे नेतात, काही कर्म आपल्याला फेलियर्सकडे नेतात। पण कुठली कर्म करायची हे निवडण्याचा चॉईस देखील आपल्याला परमेश्वराने दिलेला असतो। आयुष्यात आपण कळत नकळत ज्या कर्मांचा चॉईस करतो त्या प्रकारची फळं आपल्याला मिळतात। मग प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ज्या प्रकारच्या कर्माचा चॉईस करतो त्या प्रकारची फळं आपल्या वाट्याला येतात। मग ती आरोग्याची असो, प्रेमाचं असो, रिलेशनशिपची असो, आपल्या करिअरचं असो, कुठल्याही गोष्टी। मग आता या कर्मांची चॉईस करायची कशी हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्तमानात म्हणजे प्रेझेंट मोमेंटमध्ये तुम्ही जी कर्म करताय त्यासाठी तुम्ही जागृत असले पाहिजे। तुम्ही कुठल्या प्रकारची कर्म करताय याच्यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे। त्यामुळे काय होईल की तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठली कर्म हे सक्सेसकडे नेणार आहे आणि कुठली फेलियर्सकडे नेणार आहे। आज जर आरोग्याच्या बाबतीत तुम्ही काय खाताय, किती खाताय, काय पिताय, किती पिताय या गोष्टीकडे जर तुमचं लक्ष नसेल तर ती कर्म तुम्हाला फेलियर्सकडे नेणार आहे, तुमचं जीवन बर्बाद करणार आहे। आज रिलेशनशिपच्या बाबतीत तुम्ही जर प्रेझेंट मोमेंटमध्ये तुमचं लक्ष नसेल, तुम्ही काय कर्म करताय ह्याच्याकडे जर तुम्ही जागृत नसाल, याबद्दल ह्याकडे लक्ष नसेल तर नक्कीच तुमचे रिलेशनशिप्स फेल जाणार आहेत। आज सक्सेस बद्दल, करिअर निवडण्याबद्दल जर तुम्ही जागृत नसाल, तुम्ही पैसे कमवण्यासाठी जी कर्म करताय त्याच्यात तुम्ही जी चॉईस केलेली आहे ती बरोबर आहे की नाही, तर मग काय करायला पाहिजे याबद्दल जर तुम्ही आत्ताच जर जागृत झालात नाही, त्याबद्दल काही ऍक्शन घेतले नाही, त्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही, तर नक्कीच तुमची ती कर्म तुम्हाला फेलियर्सकडेच नेणार आहे। सो प्रत्येक मोमेंटला, प्रत्येक दिवशी तुम्ही काय कर्म करताय, काय चॉईस करताय, कुठल्या कर्माची चॉईस करताय याबद्दल जागृत राहा। कुठल्याही कर्माचा चॉईस करताना दोन प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे। पहिला म्हणजे याचा परिणाम काय होणार आहे आणि दुसरं म्हणजे या कर्मापासून मला काय लाभ मिळणार आहे, काय समाधान मिळणार आहे। आज कोण तुम्हाला दारू पियाला फोर्स करतोय हे दोन प्रश्न स्वतःला विचारा। आज तुम्ही रिलेशनशिप जोडायला किंवा तोडायला निघालाय हे दोन प्रश्न स्वतःला विचारा। आज तुम्ही करिअरची चॉईस करताय हे दोन प्रश्न विचारा। आज तुम्ही पैसे गुंतवण्याबद्दल काहीतरी पावलं उचलताय, ऍक्शन घेताय हे दोन प्रश्न स्वतःला विचारा। आयुष्यात प्रत्येक महत्त्वाचे डिसिजन्स, प्रत्येक कर्म करताना हे दोन प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे। कारण आज जर तुम्ही हे दोन प्रश्न स्वतःला विचारणार नाही तर आयुष्यात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसणार। जसं मी दारू पियाचं उदाहरण सांगितलं, आज तुमचे मित्र, तुमचे रिलेटिव्स तुम्हाला दारू पिण्यासाठी फोर्स करतात। ते म्हणतात, अरे घे ना यार, दारू नाही घेतलीस तर काय मजा केलीस आयुष्यात। आणि आपण ते दुखवले जाऊ नये किंवा आपल्याला बावळट म्हणू नये किंवा दारूची काय मजा असते हे बघण्यासाठी आपण दारू प्यायला सुरुवात करतो। आपण एकदा दारू पितो मग आयुष्यभर दारू आपल्याला पिते। आपण एकदा दारू पितो मग आयुष्यभर दारू आपल्याला पिते आणि मग ते आपलं आरोग्य आणि आपले आयुष्य दोन्ही गोष्टी बर्बाद करून टाकते। आणि मग त्यानंतर हेच बर्बाद झालेलं आरोग्य आणि आयुष्य घेऊन आपण त्या मित्रांबरोबर आणि त्या रिलेटिव्स बरोबर भांडत असतो की यार तुझ्यामुळे माझी लाईफ बर्बाद झाली, यार मी चांगल्या निर्व्यसनी होतो, तुम्ही मला बिघडवलं, तुम्ही माझं आयुष्य बर्बाद केलं। आणि त्यावेळेला ते म्हणतात, अरे आम्ही तुला दारू प्यायला सांगितलं, तू पिलीस, उद्या आम्ही गटाराचं पाणी प्यायला सांगू, तू पिणार आहेस का? आणि त्यावेळेला ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे काय, कोणाकडेच नसतं। मग आयुष्यात आता हे प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारला तर मग तुम्ही तुमच्या कर्माबद्दल अलर्ट राहाल आणि तुमचे कर्म तुम्हाला फेलियर्सकडे नेणार नाही। सो ऑलवेज हे दोन प्रश्न कुठलेही महत्त्वाचे डिसिजन्स घेताना किंवा कुठल्याही प्रकारचे कर्म करताना सतत स्वतःला विचारत राहा। त्यामुळे तुमचे कर्म हे योग्य पद्धतीने तुम्हाला सक्सेसच्या मार्गावर नेतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आतला आवाज ऐका। आज प्रत्येक कर्म करताना आपण काय चुकतोय किंवा आपलं काय बरोबर आहे किंवा आपण
हे केलं तर नक्की आपलं बरोबर होईल किंवा हे करतोय तर आपलं नक्की चुकणार आहे, असा आपला आतला आवाज आपल्याला सांगत असतो, तो आपल्याला जागृत करत असतो. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो, त्याला टाळत असतो. पण आयुष्यात सक्सेससाठी हा स्वतःचा आतला आवाज ऐकणं खूप महत्वाचं आहे. मी हे नाही सांगू शकत तो आतला आवाज आपला स्वतःचा आहे का परमेश्वराचा, पण एवढं मात्र नक्की सांगू शकतो की तो आवाज ऐकून जर तुम्ही तुमची कर्म केलीत, त्याचं खरोखर जर ऐकलं, त्याप्रमाणे ऍक्शन घेतल्या, तर तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोणाचा बापही अडवू शकत नाही. आज तुम्हाला वाटतंय तुमचे रिलेशनशिप्स खराब झाले आहेत, कोणाला तरी आतला आवाज सांगतोय फोन कर, त्याला माफ कर किंवा माफी माग, पण आपण करत नाही, ते टाळण्याचा प्रयत्न करतो. आज करिअर बद्दल डिसिजन घेताना आपण दुसरे दुखवले जाऊ नयेत म्हणून तो डिसिजन घेत असतो. आपला आतला आवाज आपल्याला सांगतो नाही, हे तू चुकीचं करतोयस, तू हाच डिसिजन योग्य घे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण मला सांगा, या गोष्टींमुळे होतं काय? आपण खरोखर जी कर्मांची चॉईस करतो त्यामुळे आपण समाधानी झालेलो असतो, खरोखर आपण आनंदी झालेलो असतो? नाही. मग आपल्या आतल्या आवाजाचं ऐकून जर आपण ऍक्शन्स घेतले तर आपण चुकीच्या मार्गावरती कसे जाणार? ऑलवेज तुमचा आतला आवाज तुम्हाला कधी फसवत नाही, तो प्रत्येक योग्य डिसिजन घेण्यासाठी तुमची मदत करत असतो, तुम्हाला जागृत करत असतो, तुम्हाला एनकरेज करत असतो. तो आतला आवाज कधीही दुर्लक्ष करू नका. तो आतला आवाज तुम्हाला काय सांगतोय याच्याकडे लक्ष द्या. तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळेल. आज प्रत्येक सक्सेसफुल माणसं याच सगळ्या गोष्टींचा कर्म करण्यासाठी आपल्या आयुष्यात उपयोग करतात, त्यामुळे ते आपल्या आयुष्यात सक्सेसफुल असतात. प्रत्येक गोष्टी, त्यांच्या आरोग्यात, त्यांच्या रिलेशनशिप्समध्ये, त्यांच्या पैशांमध्ये, त्यांच्या आयुष्यातला आनंद हा दिवसेंदिवस वाढत असतो, कारण ते आपल्या कर्मामध्ये जागृत असतात. ते आपल्या कुठलाही कर्म करताना आपला आतला आवाज ऐकत असतात. ते कुठलेही कर्म करताना स्वतःला हे 2 प्रश्न विचारत असतात की या कर्मांचा परिणाम काय होणार आहे आणि ह्याच्यापासून मला लाभ आणि समाधान काय मिळणार आहे. सो तुम्ही सुद्धा या गोष्टी फॉलो करा आणि आपल्या आयुष्यात चांगले कर्म करा आणि चांगल्या कर्माची फळं आपल्या आयुष्यात भरपूर आनंदाने खा आणि त्या गोष्टीचा लाभ घ्या. तोपर्यंत मी विशाल रांगणकर आज्ञा मागतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद आणि परत भेटूया. थँक्यू व्हेरी मच.